नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टू लर्न या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आदिवासी विकास विभाग अंतर्गत जे येणारे वसतिगृह आहेत किंवा दीनदयाळचे फॉर्म आहेत ते आपण सोप्या पद्धतीने कसे भरणार आहोत त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रोमवरती यायचं आहे. क्रोमवरती आल्यानंतर स्वयं महाऑनलाईन ही वेबसाईट टाकायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वयं महाऑनलाईन वेबसाईटवर टाकल्यानंतर असे इंटरफेस येणार, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. असं इंटरफेस तयार होईल. त्यानंतर आपण इथं खाली बघत आहोत की रजिस्ट्रेशन असं नाव दिसत आहे. रजिस्ट्रेशन युजर मॅन्युअल डॅशबोर्ड फॉरगेट पासवर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवीन असल्यामुळं रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहिला आपल्याला स्वतःचं आधार कार्ड नंबर हे टाकून घ्यायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्याच्या खाली नेम ॲज पर आधार कार्डवरचे जसं नाव आहे तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. नाव पूर्ण टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ, इथं स्वतःची डेट ऑफ बर्थ ही टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर जेंडरवरती क्लिक करायचं आहे. मुलगा असेल तर मेल टाकायचे आहे आणि मुलगी असेल तर फिमेल हे टाकायचं आहे. त्यानंतर आपण पुढे दिसत आहे की मोबाईल नंबर, इथं आपला स्वतःचा मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर जेव्हा याच्या पुढे आपण ओपन करू तेव्हा तोच नंबर आपल्याला टाकावा लागेल, त्यामुळे स्वतःचाच नंबर टाकावा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड हा सेट करायचा आहे. तुमच्या जो लक्षामध्ये राहणार तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे कन्फर्म पासवर्डवरती परत येणार, तिथं पण तोच पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो आपण अगोदर टाकलेला आहे तो. त्यानंतर जे कॅप्शन दिसत आहे NU7EK, जसे तसं आपल्याला तिथं टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर सेव्ह आणि रिसेटवरती असं दोन ऑप्शन दिसेल. त्यानंतर सेव्हवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट सक्सेसफुल युअर लॉग इन ID असं लॉग इन ID येणार. त्यानंतर आपल्याला तिथं क्लिक करायचं आहे. इथं कॉपी करून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो आपण फोन नंबर टाकला होता तो इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर जो आपण पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड परत टाकायचा आहे इथं. ते टाकल्यानंतर जे कॅप्शन दिसेल 6EYBT हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर इथं खाली लॉग इनचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस हे तयार होईल. ते तयार झाल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे की आधार ऑथेंटिकेशन स्टेटस, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन OTP येणार, OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाणार. OTP गेल्यानंतर इथं तो OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर इथं सक्सेसफुल असं नाव दिसेल. त्यानंतर ते झाल्यानंतर या साईडला दिसतंय होम ॲप्लिकेशन नाव
युअर DBT स्टेटस, त्यानंतर इथे ॲप्लिकेशनवरती क्लिक करा, ॲप्लिकेशन नावावरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर इथं असं इंटरफेस तयार होईल. त्याच्यामध्ये दिसतंय की न्यू, रिन्यू, हॉस्टेल, स्वयं असे ऑप्शन येणार. त्याच्यावरती आपण न्यू असल्या म्हणता न्यू ऑटोमॅटिक क्लिक झाला आहे. त्यानंतर आपल्या इथं हॉस्टेल ॲडमिशनवरती क्लिक करायचं आहे. ज्या मुलांना स्वयंचा पण फॉर्म भरायचा असेल त्यांनी पण स्वयंवरती लगेच क्लिक करायचं नाही, हॉस्टेलचा फॉर्म अगोदर भरून घ्यायचा आहे. मागच्या वर्षीपासून हॉस्टेल ॲडमिशन कन्फर्म केलं आहे. ज्यांचा गॅप असेल त्यांचा पण काही दिवसानंतर गॅप जरी असेल तरी पण ते अगोदर हॉस्टेलमध्ये भरावं, त्यानंतर ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि त्यांचा ट्रान्सफर स्वयंमध्ये करून देणार. म्हणून अगोदर हॉस्टेल ॲडमिशनचाच फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपण इथं सिलेक्ट करूया ATC नेम. ATC नेमवरती आपण नाशिक हे सिलेक्ट करूया. त्यानंतर PO नेम पण नाशिकच सिलेक्ट करायचं आहे, आपल्याला नाशिकमध्ये भरायचं आहे त्यामुळे. त्यानंतर करंट कोर्स लेवल डिप्लोमा असेल तर डिप्लोमा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि FY SY TY किंवा FY BA FY BSc असं असेल तर आपल्या ग्रॅज्युएशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्युनियर कॉलेज 11वी-12वी असेल तर ज्युनियर कॉलेजवरती ओके करायचं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA MSc MCOM असं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्री-मॅट्रिक्स म्हणजे 10वी नंतर जर ॲडमिशन घ्यायचं असेल 11वीला तर इथं ओके करायचं आहे. त्यानंतर प्रोफेशनल कोर्स म्हणजे जसं की BEd झालं असं कोर्सेस असतील, प्रोफेशनल MBA झालं तर प्रोफेशनल कोर्सवरती क्लिक करायचं आहे. पण आता आपल्याला FYला ॲडमिशन घेतलं आहे तर आपल्याला ग्रॅज्युएशनवरती क्लिक करायचं आहे. ती त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे, प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर असे इंटरफेस दिसेल. ॲप्लिकेशन नेम, आपण जो फॉर्म ॲप्लिकेशन नेमवरती नाव टाकला होता तो इथं नाव दिसतोय. त्यानंतर इथं वडिलांचं नाव हे टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर त्याच्या समोर दिसेल की मम्मीचं नाव टाकायचं आहे, आईचे नाव. आईचं नाव टाकल्यानंतर खाली असं इंटरफेस येईल, करस्पॉन्डिंग ॲड्रेस डिटेल. मित्रांनो इथं आपला संपूर्ण ॲड्रेस हा टाकायचा आहे. मित्रांनो इथं आपल्याला 2 डिवाइडमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे. जसं की आपल्या गावाचं नाव, पोस्ट पत्ता 1 मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तालुका आणि जिल्हा ॲड्रेस 2 मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली ऑप्शन येणार की डिस्ट्रिक्ट, आपल्याला जिल्हा इथं सिलेक्ट करून घेऊया. आपण जे जिल्ह्याचे आहोत ते आपण नाशिकचं असल्यामुळे नाशिक टाकूया. त्यानंतर आपला तालुका कोणता आहे तो इथं टाकून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं गाव कोणतं आहे ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊया. त्या लिस्टमधून गाव सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या खाली आल्यानंतर इथं एक बॉक्स दिसेल, पालकाचा पत्ता व पत्रव्यवहाराचा पत्ता एकच आहे का. जर आपल्यात 2 पत्ते असतील, जर आपण कुठे दुसऱ्या ठिकाणी राहत असेल तर त्याच्यावरती क्लिक जर आपलं पालकाचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता वेगवेगळा असेल तर त्याच्या खाली इथं पालकांचा पत्ता हा वेगळा टाकायचा आहे. आणि एकच असेल तर इथं चेकबॉक्सवरती इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपला पिनकोड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्या खाली आल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल, आपला स्वतःचा ईमेल हा टाकायचा आहे. आणि नसलं टाकलं तरी पण काही हरकत नाही. त्यानंतर पुढे पालकांचा संपर्क क्रमांक, इथं पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर हा द्यायचा आहे. आणि ईमेल असल्यास टाकलं तरी हरकत नाही, आणि नसेल तर नाही टाकलं तरी हरकत नाही. ईमेल आणि पालकाचा नंबर टाकल्यानंतर पुढे कास्ट डिटेल असं नाव येणार. त्यानंतर
ST हे ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेले असेल. त्यानंतर कास्ट पोटजात, आपली पोटजात काय आहे ते इथून आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपली पोटजात सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढचं ऑप्शन येणार आदिम जमाती. असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नोच राहून द्यायचं आहे. त्यानंतर इथं खाली ऑदर डिटेलवरती ऑप्शन येणार. त्यानंतर जर आपण अनाथ असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो राहून द्यायचं आहे. त्यानंतर पुढे अतिदुर्गम भागातील रहिवासी आहेत का, असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर पुढे वार्षिक उत्पन्न. आता आपण वार्षिक उत्पन्नावरती क्लिक करूया. त्यानंतर आपला या वर्षीचं उत्पन्न किती आहे ते इथं आपण टाकून घ्यायचं आहे. वार्षिक उत्पन्न टाकल्यानंतर दारिद्र्यरेषेखाली आहे का त्याचे ते चेकबॉक्स ब्लॅक असल्यामुळे ते क्लिक होऊ शकत नाही आणि ते तसंच राहून द्यायचं आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात आहेत का, असेल तर यस, नाही तर तसं राहून द्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला व्यवस्थित बघून टाकायचं आहे. आपला जो जातीचा दाखला क्रमांक आहे तो आपण टाकून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, जातीचा दाखला जो खाली नंबर आहे ST, त्याच्या पुढे असं नंबर येतं, ते नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर इथं कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर हा टाकायचा आहे आणि नसेल तर तसंच राहून द्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर ॲप्लिकेशन पॅन नंबर, स्वतःचा पॅन कार्ड असेल तर इथं आपण पॅन कार्डचा नंबर हे टाकून घ्यायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पॅन कार्ड काढलेला असेलच असं नाही, असेल तर टाकायचं आहे, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर वडिलांचा पॅन कार्ड नंबर तर असेलच, इथं वडिलांचा पॅन कार्ड नंबर हा टाकायचा आहे. असेल तर टाकायचं आहे, नसेल तर नाही, नसलं तरी चालेल. त्यानंतर मदरचं पण असेल तर टाकायचं, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर वडिलांचा आणि आईचा आधार कार्ड असतोच, इथं कंपल्सरी आपल्याला नंबर हा टाकून घ्यायचा आहे. किंवा दोघांपैकी एकाचा नंबर टाकला तरी चालेल. त्यानंतर स्पेशल एबल डिटेल, आपण अपंगत्व असेल तर मग अपंग असेल तर क्लिक करायचं आहे आणि असेल तर प्रकार कोणता आहे, टेम्पररी आहे की परमानंट आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे असेल तर. त्यानंतर अपंगाचा प्रकार कोणता आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे आणि त्याची टक्केवारी किती आहे ते पण इथं मेन्शन करायचं आहे आणि नसेल तर चेक बॉक्सवरती क्लिकच करायचं नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली आल्यानंतर करंट ॲडमिशन डिटेल असं दिसणार. ॲडमिशन कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, ATC नाशिक आपण तेव्हा सिलेक्ट केलं होतं. त्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यालय नाशिक हे पण आपण तेव्हा सिलेक्ट केलं होतं. त्यानंतर लोकेशन आपण नाशिक हे सिलेक्ट करूया. नाशिक केल्यानंतर महाविद्यालयाचे नाव, याच्यामधून आपले महाविद्यालयाचे नाव हा सिलेक्ट करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण नाशिक सिलेक्ट केलं आहे तर नाशिकचे सर्व कॉलेजचे नाव हे दिसणार आहेत. त्यानंतर आपण कॉलेजचे नाव हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर अभ्यासक्रमाचे नाव, आपला अभ्यासक्रम काय आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स आहे की बॅचलर ऑफ कॉमर्स आहे, त्याच्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे. बॅचलर ऑफ आर्टवरती आपण आता क्लिक केलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम कालावधी वर्षात, म्हणजे ते अभ्यासक्रम किती वर्षाचा आहे ते इथं 3 ऑटोमॅटिक आला आहे, तर आपण 3वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सध्या शिकत असलेला वर्ष कोणता आहे, आपण पहिल्यांदा ॲडमिशन घेतो तेव्हा 1वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिप्लोमानंतर प्रवेश घेतला आहे का, घेतला असेल तर क्लिक करायचं आहे आणि नसेल तर तसंच राहून द्यायचं आहे. त्यानंतर आपण SCC नंतर ॲडमिशन घेतलं आहे, 10वी नंतर ॲडमिशन घेतलं आहे का, म्हणजे जर एखाद्याने 11वीला ॲडमिशन घेतलं असेल तर इथं येस करायचं आहे, म्हणजे 11वीला ॲडमिशन घेतलं असेल तर, आणि आपण ग्रॅज्युएशन केलं आहे ते निमित्त आपण इथं नो करायचं आहे. त्यानंतर अकॅडमिक इयर 2024-25 ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर आपण ॲडमिशन कधी घेतलं आहे कॉलेजला ते इथं डेट ही मेन्शन करायची आहे. ॲडमिशनची डेट टाकल्यानंतर पुढे येणार की शाखा विभाग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्ट्सला ॲडमिशन घेतल्यामुळे इथं ऑदरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
कारण मेडिकल एज्युकेशन पण नाही आपलं आणि इंजिनिअरिंग पण नाही आपलं, तर अदरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रवेश पावती क्रमांक, आपण ॲडमिशन घेतलं त्याच्यावरती लाल अक्षरामध्ये किंवा प्रवेश पावती क्रमांक हा असतो तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे. ते नंबर टाकल्यानंतर खाली हॉस्टेल डिटेलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोणते हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे इथं नाशिकमध्ये जेवढे हॉस्टेल आहेत किंवा नाशिकचे काही बाहेरचे पण हॉस्टेल आहेत नाशिक जिल्ह्यातले, तर आपल्याला नाशिकमधच्या हॉस्टेलचं नाव हे टाकायचं आहे. जसं की आदिवासी क्रीडा प्रबोधिनी बॉईज नाशिक, म्हणजे आपल्याला जे वाटेल ते हॉस्टेलचं नाव हे टाकायचं आहे. जसं की बॅकवर्ड क्लास गव्हर्नमेंट बॉईज हॉस्टेल शिवाजीनगर मसरूळ, आपल्याला जे वाटेल किंवा मित्र वगैरे असतील त्या हॉस्टेलचं नाव इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता इथं सिलेक्ट करूया की गव्हर्नमेंट एस टी बॉईज हॉस्टेल पेठ रोड, सॉरी ते पेठचं असल्यामुळे ते आपल्याला टाकता येणार नाही. गव्हर्नमेंट हॉस्टेल नियर RTO पेठ रोड नाशिक, आपण त्याच्यावरती क्लिक करूया कारण ह्या हॉस्टेलला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं त्यामुळे. त्यानंतर लास्ट एक्झामिनेशन डिटेल, म्हणजे मागील वर्षात आपण कोणतं एज्युकेशन घेतलं आणि कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं ते इथं आपण टाकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इथं महाविद्यालयाचं नाव टाकून घेतल्यानंतर इथं पुढं शाळा किंवा महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा पत्ता, इथं आपल्याला विद्यापीठाचा पत्ता हा टाकून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा जर आपण बोर्ड पकडला तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा असतो, तर इथं आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा नाव टाकून घेऊया. त्यानंतर कोर्स अभ्यासक्रमाचे नाव, आपण अभ्यासक्रमाचे नाव हा इथं आपण टाकून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर जर आपण ॲडमिशन घेतलं तर आपल्याला SSC असं टाकायचं आहे. त्यानंतर जर आपण 12वी नंतर FY ला ॲडमिशन घेतोय तर अभ्यासक्रमाचे नाव आपल्याला HSC असं नाव टाकायचं आहे. जिथं अभ्यासक्रमाचे नाव आहे तिथं HSC असं नाव टाकायचं आहे, कारण आपण 12वी नंतर ॲडमिशन घेतो त्यामुळे मागील वर्षाचं सांगितलं आहे म्हणून 12वीचं टाकायचं आहे. त्यानंतर आपण बघूया की मागच्या वर्षीचा कालावधी किती वर्षाचा होता. 10वी नंतर घेत असाल तर 1 वर्षाचं टाकायचं, आणि 12वी नंतर घ्यायचं असेल म्हणजे 12वी नंतर घेतलं असेल तर आपल्याला 2 हे टाकायचं आहे, कारण आपण 11वी 12वी 2 वर्षाचे केले आहे त्यामुळे आपल्याला इथं 2 वर्षाचं टाकून घ्यायचं आहे. आणि अभ्यासक्रमाचा मागचा नावचा कोर्स 1 वर्षाचा असेल तर इथं आपण 1 वर्षाचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक निकाल, मागच्या वर्षीचा निकाल किती लागला तो इथं आपण टाकून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक निकाल म्हणजे एकूण किती मार्क पडले आहेत ते इथं टाकायचं आहे. त्यानंतर एकूण गुण, तर विद्यार्थी मित्रांनो आपण 12वीच्या रिझल्टवरती बघायचं आहे आपल्याला किती गुणांचा आहे ते इथं आपण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर टक्केवारी ऑटोमॅटिक येणार. त्यानंतर आपण परीक्षेचा निकाल पासवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर SSC बोर्ड डिटेल, म्हणजे आपल्याला इथं 10वीची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे शेवटून 2 नंबर आहे त्याच्यावरती क्लिक करूया, कारण आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये शिकलेले आहोत. जर एखादं स्टुडंट सेंट्रल बोर्डवरती असेल, जसं की केंद्रीय विद्यालय किंवा असे सेंट्रल बोर्ड असतात त्याच्यावरती ते क्लिक करतील. त्यानंतर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये महाराष्ट्रामध्ये शिकल्यामुळे शेवटून 2 नंबरचा ऑप्शन आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं डिव्हिजन कोणतं, विभागीय मंडळ कोणतं होतं ते आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे नाशिक असं, नाशिकमध्ये जर पेपर दिले असेल तर आपण इथं नाशिक क्लिक करूया. त्यानंतर पासिंग इयर, आपण कोणत्या वर्षी पास झालेलो आहे ते इथं आपण टाकून घ्यायचं आहे. पासिंग इयर सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या खालचा जो ऑप्शन आहे परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा महिना किंवा वर्ष, त्यानंतर आपण इथं मार्चमध्ये झाला असेल तर मार्च हे सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर पुढे जो ऑप्शन आहे की SSC सीट नंबर, इथं आपल्याला 10वीचा हा सीट नंबर हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल हॉस्टेल डिटेल, मागच्या वर्षी कुठं हॉस्टेलला असेल तर टाकलं तरी चालेल आणि नाही टाकलं तरी पण चालेल. त्यानंतर बँक अकाउंट डिटेल, इथं आपल्या स्वतःच्या बँकेची माहिती ही सगळी भरून घ्यायची आहे.
इथे बँकेची पूर्ण डिटेल भरल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे की बँक खाते आधार लिंक आहे का, ते इथं येस हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली ऑप्शन येणार की वसतिगृह प्रवेश निवड होत नसल्यास शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा लाभ घेऊ इच्छिता ते इथं ओके करूया. म्हणजे जर हॉस्टेल ॲडमिशन झालं नाही तर ऑटोमॅटिकली दीनदयाळमध्ये कन्वर्ट होणार. त्याच्यासाठी हा चेकबॉक्सवरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करणार आहेत. त्यानंतर क्लिक केल्यानंतर सेव्हवरती ओके करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सेव्ह झाल्यानंतर असं इंटरफेस येणार. इन्फॉर्मेशन युअर ॲप्लिकेशन फॉर द हॉस्टेल ॲडमिशन सर्व्हिस हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असं येणार. त्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्यानंतर उजव्या साईडला अपलोड डॉक्युमेंटवरती याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इन केस तुमच्याकडनं जर फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाल्या असतील तर आपण एडिट फॉर्म करून आपण तो एडिट पण करू शकतो. जे इथे इंटरफेस दिसतं आहे की अपलोड डॉक्युमेंट याच्यावरती आपण आता क्लिक करणार आहोत. असं इंटरफेस दिसल्यानंतर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे ते आपण बघूया. अपलोड डॉक्युमेंटमध्ये कॉलेज बोनाफाईड किंवा कॉलेज ॲडमिशन रिसिप्ट ही अपलोड करायची आहे. त्यानंतर पेरेंट्स इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला हा अपलोड करायचा आहे. त्यानंतर 3 नंबरला आहे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला किंवा व्हॅलिडिटी सबमिट करायची. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे, इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर बँक अकाउंट डिटेल म्हणजे पासबुकचं झेरॉक्स. त्यानंतर इन केस कोणाचे पेरेंटची डेट झाली असेल तर आपण इथं सर्टिफिकेट अपलोड करायचा, नसेल तर नाही केलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लास्ट एक्झामिनेशन पास म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण 11ला ॲडमिशन घेत असेल तर 10वीचा अपलोड करायचा आणि 12वी नंतर ॲडमिशन घेत असेल म्हणजे FYला घेतलं असेल तर आपल्याला 12वीचा अपलोड करायचा आहे. त्यानंतर जो खालचा ऑप्शन आहे SSC पासिंग सर्टिफिकेट म्हणजे इथं 10वीचा अपलोड करायचा आहे. त्यानंतर जो शेवट खालचा ऑप्शन आहे की अदर डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला हा अपलोड करायचा आहे. तर आपण अपलोड करूया स्टेप बाय स्टेप. आणि ते JPG किंवा PDF फाईलमध्ये पाहिजे 75 KB to 100 KB. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर डॉक्युमेंट अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपचा लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही रिसाइज फोटो करू शकता. तुम्हाला मी आता करून दाखवतो एक. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं दिसत असेल की कंप्रेसर इमेज हे नावाचं ॲप्लिकेशन आहे, गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस दिसेल. नंतर फोटो चूजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कोणता पण एखादा फोटो घ्यायचा आहे आपल्याला. घेतल्यानंतर आपल्याला इथं 100 KBच्या आजचा फोटो पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 99 KB टाकल्यानंतर कंप्रेसवरती ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर गॅलरीमध्ये तो फोटो आपल्याला नक्कीच दिसेल. असं करून आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. एका ठिकाणी सेव्ह करून ठेवायचे आहेत आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथं चेकबॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाईलवरती इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर प्ले असं मीडियावरती किंवा जिथं आपलं डॉक्युमेंट आपण सेव्ह केलं असतील तिथं जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲडमिशन पावती जिथं असेल तिथं क्लिक करायचं आणि ऑटोमॅटिक अपलोड होऊन जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे पेरेंट इन्कम. त्यानंतर आपण परत चूज फाईल करायचे आहे. असं एक एक करून आपल्याला सगळे डॉक्युमेंट इथं सिलेक्ट करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, असं आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स हे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवट खाली ऑप्शन दिसतं की अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं इंटरफेस दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी PDF डाउनलोड होईल. त्यानंतर आपण सेव्ह करून घ्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.